सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये चक्क 240 रुपये किलो मध्ये गोमांस विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक तरुणांनी उघडकीस आणलाय। दरम्यान ज्या ठिकाणी ही गोमांस विक्री होत होती त्या ठिकाणी चक्क फ्रीज मध्ये गायीचे पाय आढळल्याने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक तरुणांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली आहे। दरम्यान सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे या ठिकाणी देवीचे मंदिर असून देवीच्या मंदिरासमोरच हे बेफिक्री होत असल्याने सकल हिंदू समाजाच्या वतीने संताप व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान या ठिकाणी देवीच्या मंदिरासमोरच हॉटेलमध्ये मटण आणि चिकनची विक्री ही दिवसाढवळ्या सुरू असल्याने सकल हिंदू समाजाच्या वतीने या सर्व गोष्टींचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नितीन निगळ, सोनाली बंधुरे आणि सातपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले। दरम्यान या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान यावेळी सातपूर पोलीस स्टेशन परिसरात सकल हिंदू समाज, गोरक्षक, स्थानिक नगरसेवक यांच्या वतीने संशयित आरोपींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। जर बघितलं या ठिकाणी मटण विक्री सुरू होती हे सर्वांना माहीत होतं, पण खोट्या परवान्याच्या नावाखाली, बीफ शॉपच्या नावाखाली इथं गोमांसचा आता मांस सापडलेला आहे आणि या ठिकाणी सर्वच समाज, या ठिकाणी हिंदू समाज असेल त्यांच्या भावना दुखावलेल्या आहे आणि या प्रभागात आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सुद्धा या गोष्टीचा खेद वाटतो का आपल्या भागात हा प्रकार सुरू आहे। आत्ताच आम्ही या ठिकाणी PI साहेबांशी मी बोललो, त्यानंतर अतिक्रमण विभागाशी पण बोललेलो आहे। संबंधित जागेची कागदपत्रे तपासून हे जर अनधिकृत असेल, यांना परवाना जर नसताना हे कामं चालू असतील तर या ठिकाणी निश्चित कारवाई होईल। पोलीस त्यांची कारवाई करतीलच, पण उद्या, आज रविवार असल्यामुळे उद्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी अनधिकृत ज्या गोष्टी असतील त्या या ठिकाणी पाडल्या जातील आणि या भागात हे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही। तर मी आपल्या माध्यमातून इथे उपस्थित सर्वांना एक विनंती करेल की आपण देखील प्रशासनाला सहकार्य करावं आणि आज पोलीस लॅबमध्ये ते पाठवत आहे, सरकारी डॉक्टर इथे येत आहे आणि ते नमुने तपासून हे गाईचं मांस आहे का बघतील, पण ते बघण्याआधी आम्ही स्वतः बघितलं तर ते गाईचंच मांस आहे आणि आमची या माध्यमातून विनंती आहे की ही जागा वन विभागाची आहे। या लोकांना परवानगी कोणी दिली? परवानगी नगरपालिकेची आहे की वन विभागाची आहे? सर्व कागदपत्र तपासून या ठिकाणी उद्या आम्ही या स्वतः उभं राहून ही मोहीम हातात घेऊ आणि हे अनधिकृत असलेले कामं आम्ही बंद करू। महानगरपालिकेचे डॉक्टर सोनवणे याला परवानगी देतात, याच्याबद्दल आपण काय सांगणार? आत्ता आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याची निश्चित माहिती घेऊ आम्ही, कारण आत्ता इथं आल्यावर समजलेलं आहे आपल्याला का त्यांनी तो परवाना दिला आहे, कुठल्या आधारावर दिला त्याची सुद्धा चौकशी करून ते जर त्याच्यात दोषी आढळले तर आम्ही आपले जे आरोग्य अधिकारी असतील, आयुक्त असेल, यांना त्यांची तक्रार करू आणि अशा प्रकारचे बोगस सर्टिफिकेट ते देत असेल तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील आम्ही करू। या ठिकाणी जर आपण बघितलं ड्रेनेज लाईनची पाईपलाईन आहे, या ठिकाणी जे रक्तस्राव निघतं ते सर्रास त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये आळ्या पडल्या जातात आणि रोगराई पसरते, याबद्दल काय सांगणार? उद्या संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवून सर्व प्रकारची तपासणी करून निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करू, कारण हे जे या ठिकाणी चालू हा जो प्रकार आहे अतिशय घृणास्पद प्रकार आहे। येत्या काळात सिंहस्थ या ठिकाणी होतोय। त्र्यंबकेश्वर रोड म्हणून आपण या रस्त्याला बघतो, शेजारी आपलं आराध्य दैवत देवीचं मंदिर देखील आहे आणि अशा ठिकाणी असे प्रकार होत असेल तर आम्ही सहन करणार नाही। आजचा जो प्रकार आहे गोमांस विक्रीचा, हा सातपूर शहरामध्ये अशा अनेक दुकानं आहेत। या अनेक दुकानांमध्ये हिंदू धर्मातले लोक झोपलेले आहेत। हे सर्व जेवढे हिंदू सैनिक आलेले आहेत हे शहरातून आलेले आहेत, इथले सातपूर शहरातले नाही आहेत। काय तर प्रशासनाने इथल्या हिंदू समाजाच्या लोकांनी एक जागरूकता निर्माण करायची आहे का आपल्या शहरामध्ये मंदिराच्या शेजारीच गोमांस विक्री होते, याच्यावर कुठल्याच हिंदूची प्रतिक्रिया नाही आहे आणि एवढे हिंदू आहेत का ह्या हिंदूंनी यांच्यासमोर मंदिरासमोर विक्री होत आहे तरी झोपलेले लोक आहेत। तुम्ही ह्या झोपलेल्या लोकांना जागा करा आणि ह्या प्रशासनाला एक विनंती आहे की इथं जो गोमांस विक्रीचा व्यवसाय आहे सातपूर शहरामध्ये, इथेच नाही सातपूर शहरातले जेवढेही दुकान आहेत हे दुकानं तात्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ, धर्मासाठी आम्ही कायदा हातात घेऊ। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक।